मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। काल रात्री चेंबूरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर भर रस्त्यात गोळीबार। सायन पनवेल महामार्गावर सरुद्दीन खान यांच्यावर डायमंड गार्डन जवळ सिग्नल जवळ 2 हल्लेखोरांनी जळून गोळ्या झाडल्या। गोळीबारानंतर हल्लेखोर बाईकवरून पसार। पोलिसांनी तातडीने 5 पथक तपासासाठी रवाना केली आहेत। गंभीर म्हणजे फायरिंग झाल्यावर खान यांचा चालक घाबरून गाडी 1 किलोमीटर पुढे घेऊन गेला। चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे गोळा केले जात आहेत। या घटनेवरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची सरकारवर जोरदार टीका केली। 9:30 ला भर वस्तीमध्ये फायरिंग, अभिनेता सुरक्षित नाही, व्यावसायिक सुरक्षित नाही, मग पोलीस प्रशासन करतंय तरी काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भायखळ्यामध्ये रस्त्यामध्ये नेते सुरक्षित नाहीयेत, त्या ठिकाणी अभिनेते घराच्या बाहेर घरामध्ये सुरक्षित नाहीयेत। आपण बघितलं सैफ अली खानच्या घरामध्ये त्या ठिकाणी घुसून हल्ला करण्यात आला। नंतर आपण बघितलं बाबा सिद्दीकींची भर चौकामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर हत्या करण्यात आली। म्हणजे चाललंय काय आणि मुंबई पोलीस करतायत काय? तर मुंबई पोलिसांना स्वतंत्र तरी द्या, त्यांचा दरारा पुन्हा प्राप्त करून द्या, किंवा गृह विभागाला गृहमंत्री तरी नव्या द्या, हीच माझी त्या ठिकाणी मागणी आहे।